नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 22 अतिथिथ माती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अप्रश्न, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने राज्यात सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा केली. हा प्रश्न, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटवून का सांगू शकला नाही? उत्तर, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सुद्धा गाऊनच सांगायची असल्यामुळे सेवक बातमी सांगताना ताना घेत राहिला, म्हणून ती बातमी सेवक राजाला पटवून सांगू शकला नाही. ही प्रश्न, ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे, त्यासाठी किती मुले लागतील? ही नाटिका आम्हाला वर्गात सादर करण्यासाठी मुख्य 10 पात्रे व इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्व मुले लागतील. प्रश्न 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अप्रश्न, विक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते? विक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे प्रजाजींच्या पुढील वाक्यावरून कळते. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत, फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. 4-2 साथीचे रोग आले, त्यांत 100-500 माणसे गेली. हा प्रश्न, या पाठातील कोणती वाक्ये वाचून तुम्हाला हसू येतं? या पाठातील पुढील वाक्य वाचून आम्हाला हसू येते. महाराज, गवई बुवा तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. नवरा, ए माझी आई, नकोस खिंकाळू, का चाललो बाजाराला, आणू देत माल तुला. ही प्रश्न, विक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते? विक्रमादित्य महाराजांना संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे पुढील वाक्यावरून कळते. महाराज, गवई बुवा तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटू वाजून दाखवा, नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. गवई बुवा गाणे बेसूर आवाजात म्हणतात. महाराज, वा गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. ही प्रश्न, महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते? असे का वाटते? उत्तर, सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही महाराजांची आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे मला वाटते, कारण काही महत्वाच्या गोष्टी गाण्यात उशीर होतो, तसेच व्यावहारिक गोष्टी गाण्यात सांगितल्याने घोटाळा होतो. याशिवाय प्रत्येकाला गाणे येतच असं नाही आणि दुःखद घटना गात गात सांगणेही चुकीचे वाटते. प्रश्न, या पाठाला अतिथिथे माती हे नाव का दिले असावे? उत्तर, या नाट्यप्रवेशातील विक्रमादित्य महाराजांनी कोणताही विचार न करता राज्यातील लोकांना गाण्यातून बोलण्याची आज्ञा केली, त्यामुळे प्रत्येकाची बोलताना पंचायत झाली. एवढेच नव्हे तर राजवाड्याला आग लागली. ही बातमी सेवक गाण्यातून देताना जर उशीर झाला असता तर राजवाडा जळून खाक झाला असता. अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट म्हणून या पाठाला अतिथिथे माती असे नाव दिले असावे. प्रश्न 3, या पाठात महाराज, प्रधानजी, राणीसाहेब, सेवक, पहारेकरी यांच्या तोंडी संवाद आहेत. त्यांच्या आवाजातील चढ उतार लक्षात घेऊन त्यांच्याऐवजी तुम्ही कसे बोलाल ते वर्गात सादर करा. हे तुम्हाला सादर करायचं आहे. प्रश्न 4, वाक्यात उपयोग करा. साखरेसारखा गोड. संतोषचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे. उत्तेजन देणे. प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुरुजी मुलांना उत्तेजन देतात. ही प्रश्न, हसून हसून पोट दुखणे. विदूषकाच्या करामती पाहून माझे हसून हसून पोट दुखले. प्रश्न 5, खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा. तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात. आज मला करमत नाही, काय झाले नाही, नाराजीचे वाहते वारे, उदास वाटे जग सारे. हा प्रश्न, शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत. शिकवला मी तुम्हाला पाठ, आता करा गृहपाठ. रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे. छान छान वस्तू तुमच्यासाठी ग्राहकांची जमली दाटी लवकर लवकर
या रे या, छान छान सामान घ्या. प्रश्न 6. वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत? वांगी कांदे यांसाठी तुम्ही आणखी कोणते विशेषणे वापराल? पाठातील विशेषणे वांगी शेर, 2 शेर, छान सुरेख. कांदे पांढरा फेक, स्वच्छ सुरेख. आणखी विशेषणे आहेत वांगी आणि कांद्यासाठी ताजी, चवदार, सुंदर, जांभळी. कांदे गोल, रसदार, मोठे. प्रश्न 7. तुमच्या आवडीच्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा. पुस्तक ऐतिहासिक, चौकोनी, मोठे. भाजी ताजी, हिरवीगार, स्वस्त. आरसा गोल, मोठा, जुना. दप्तर निळे, मोठे, सुंदर. चेंडू गोल, मोठा, रबरी. प्रश्न 8. चोरीमारी, गोरगरीब यांसारख्या पाठातील व इतर जोडशब्द शोधा लिहा. रोगराई, नवरा बायको, केरकचरा, आरडाओरडा. प्रश्न 9. खालील शब्द असेच लिहा. हे शब्द तुम्हाला असेच लिहायचे आहे. उत्तरामध्ये बघा. प्रश्न 10. अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरोधार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा. प्रत्येक जोडीसाठी एक एक वाक्य लिहा. जवळ, दूर. शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. अशी वाक्य लिहायची आहे जवळ आणि दूर साठी. बघा इथे अ गट ब गट दिलेला आहे. रुंद, अरुंद, गोरगरीब, श्रीमंत. विरोधार्थी शब्द दिलेले आहेत, त्यांची वाक्य करून आपल्याला पुढे लिहायचे आहे. रुंद, अरुंद. माझ्या शाळेसमोरचा रस्ता रुंद आहे, पण माझ्या घरासमोरील गल्ली अरुंद आहे. गोरगरीब, श्रीमंत. गोरगरीब लोक झोपडीत राहतात आणि श्रीमंत लोक महालात राहतात. रोख, उधार. किराणा मालाच्या दुकानावर पाटी आहे. आज रोख, उद्या उधार. सुंदर, कुरूप. सिनेमामध्ये नायिका सुंदर तर खलनायिका कुरूप दाखवतात. हजर, गैरहजर. आज शाळेत हजर विद्यार्थ्यांची संख्या जास्त तर गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. मान, अपमान. वडीलधाऱ्या माणसांचा मान राखा, त्यांचा कधीही अपमान करू नका. भरभर, सावकाश. प्रकाश भरभर चालतो आणि महेश सावकाश चालतो. उद्योगी, आळशी. मुंगी सतत उद्योगी राहते, ती कधीही आळशी नसते. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.